नमस्कार खवय्यांनो, कसे आहात? मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते। चला तर आज आपण बघणार आहोत एकदम यमी आणि चीजी असे पालक पनीरचे सँडविच। पालक आणि पनीर हे कॉम्बिनेशन खूप हेल्दी आहे, मुलांसाठी फार छान आहे किंवा एखादी तुम्हाला पार्टी असेल, छोटी पार्टी असेल आणि त्यासाठी तुम्हाला स्नॅक्स बनवायचं असेल तर तुम्ही हा ऑप्शन ट्राय करू शकता। फ्रीजला भाजी नसेल आणि तुम्हाला मुलांसाठी टिफिन बनवायचा आहे, सकाळी सकाळी खूप धावपळ होते, तर अशामध्येच हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे। चला तर असे यमी चीजी पालक पनीरचे सँडविच कसे करायचे ते आज आपण इथे बघूया। सगळ्यात अगोदर मी एका बाउलमध्ये या प्रकारे पाणी घेतलेलं आहे स्वच्छ, आणि त्यामध्ये आपली जी पालक असते ती धुवून घ्यायची आहे एकदम छान। तुम्ही मीठ टाकून सुद्धा ही पालक धुवून घेऊ शकता। आणि त्यानंतर आपण या प्रकारे बटर घेतलेलं आहे एका दुसऱ्या बाउलला, ते रूम टेम्परेचरला आपल्याला आणायचं आहे, त्यामुळे आपण बाउलला ते काढून घेतो आहोत। त्यानंतर यावरती आपण मिक्स हर्ब्स घालणार आहोत। या प्रकारे साधारण 1 चमचाभर मी मिक्स हर्ब्स यामध्ये टाकलेले आहे। त्यानंतर क्रश लसूण मी त्यामध्ये घातलेला आहे, आणि जे पालक आपण स्वच्छ धुवून घेतलं होतं ते या पद्धतीने आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या पाण्यामध्ये सुद्धा चिमटभर मीठ टाकायचं आहे। मस्त। आता मी थोडे कॉर्न्स घेतलेले आहे, हे स्टोअर केलेले कॉर्न्स होते, तर आपण हे रूम टेम्परेचरवर आणण्यासाठी यामध्ये एकदम नॉर्मल असं पाणी घातलेलं आहे, ते बाजूला ठेवायचे आहेत, ते सुद्धा मी उकळून घेणार आहे। तोपर्यंत आपली जी पालक उकळून झालेली आहे तर ती आपल्याला थंड करायची आहे। बघा या पद्धतीने बर्फाचं पाणी मी करून घेतलं एका बाउलला, त्यामध्ये आपली बॉईल केलेली पालक मी या पद्धतीने घालून घेते, जेणेकरून त्याचा जो कलर आहे तो मेंटेन राहील। बघा मस्त। आता पनीर मी इथे घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला एकदम छान अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे। साधारण 200 ग्रॅम पनीर मी इथे यूज केलेलं आहे। 2 ते 3 जणांचं सँडविच बनवण्यासाठी इतकं पनीर सफिशियंट आहे। पनीर आपण जास्त यूज करणार आहोत। बघा या पद्धतीने मी पनीर किसून घेतलं आहे जाडसर, मस्त। आता जे पालक थंड झालं आहे ते छान पिळून घ्यायचं आहे आपल्याला, त्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे। बघा या पद्धतीने, आणि ते अशा प्रकारे चॉप करून घ्यायचं आहे आपल्याला, मस्त। एकदम बारीक बारीक असे याचे काप करून घ्यायचे आहेत पालकाचे, खूप छान। आता ही पालक शिजल्यामुळे आपल्याला जास्त सँडविच रोस्ट करण्याची गरज नाही, फटाफट हे सँडविच होतात। फक्त पालक आणि पनीर इतकंच जरी असलं आपल्याकडे स्टफिंग, तरी पण हे सँडविच फटाफट सकाळी आपण टिफिनला बनवू शकतो। आपली पालक इथे चॉप झाली आहे, एका बाउलला मी ती काढून घेते। त्याच पद्धतीने किसून घेतलेला पनीरसुद्धा मी त्यामध्ये घालून घेते। तुम्ही बघू शकता 1 चमचा पालकाला मी 3 चमचे पनीर इथे घातलेलं आहे। त्यानंतर भरपूर असे मी कॉर्न्स बॉईल करून घेतलेले आहेत। बघा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कॉर्न्स यामध्ये घालायचे आहेत। बघा त्यानंतर मी चिली फ्लेक्स घालते आहे। मुलांसाठी सँडविच करत असताना तुम्ही हे चिली फ्लेक्स स्किप केले तरी चालतील। आता या पद्धतीने हे पूर्ण 3ही इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहेत। मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। तर मीठ ॲड करताना थोडी काळजी अशी घ्यायची आहे की पिंक सॉल्ट आपण यूज करतो आहे, अगदी कमी आपण यामध्ये घालतो, कारण की जे आपण बटर यूज करणार आहे त्यामध्ये सुद्धा मीठ असतं, आणि हे चाट मसाला आपण 1 चमचा यामध्ये घालणार आहोत, तर यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला सारणमध्ये आपल्या स्टफिंगमध्ये पिंक सॉल्ट ॲड करायचं आहे, आणि हे संपूर्ण मिश्रण छान प्रकारे मिक्स करायचं आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही हाताने सुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला आता ब्रेड्स रेडी करायचे आहेत, त्यासाठी जे आपण बटर रूम टेम्परेचरवर आणलं होतं ते या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा लसूण, मिक्स हर्ब्स आणि बटर या पद्धतीने आपण मिक्स करून घेतले आहेत। आता जे ब्रेड्स आहेत त्यावरती हे दोन्ही साईडला अप्लाय करायचं आहे बटर। तुम्ही बघू शकता इथे मी एक काळजी घेतली आहे, हाताला बटर लागू नये म्हणून मी ही ब्रेड दुसऱ्या ब्रेडवर घालून दोन्ही साईडनी या पद्धतीने बटर आपल्याला लावायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी 2 ते 3 ब्रेड रेडी करून घेतले आहेत।
आणि याचे सँडविच इथे बनवून घेत आहे. जे आपलं स्टफिंग आहे ते यावरती मी फिल करून घेणार आहे. बघा, आवडत असेल तितकं स्टफिंग तुम्ही यामध्ये घालू शकता, ओव्हरफ्लोसुद्धा व्हायला नको. आणि त्यानंतर एक चीज स्लाइस मी यावरती घालणार आहे. बघा, तुम्हाला जर नुसतं हेल्दी सँडविच जर खायचे असतील तर तुम्ही चीज इथे स्किप करू शकता. पुष्कळ जण चीज खात नाहीत, परंतु चीजी सँडविच करायचे असतील तर तुम्ही चीज स्लाइस यूज करायची. त्यानंतर आपण दुसरी ब्रेड यावरती घालून हे या पद्धतीने रोस्ट करून घ्यायचं आहे. अगदी कमी आचेवर मी हा सँडविच रोस्ट करून घेतला आहे. बघा, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साईडनी या पद्धतीने रोस्ट झाल्यावरती मी हा सर्व करून घेते आहे. त्यानंतर याला छान कट करून घ्यायचं आहे पिझ्झा कटरनी, किंवा तुम्ही चाकूने सुद्धा कट करू शकता. तुम्ही बघू शकता हा सँडविच इझिली कट होतो आणि छान पद्धतीने रोस्ट होतो. आपलं जे गार्लिक बटरची जी टेस्ट आहे याला खूप छान लागते. आणि जे आपलं स्टफिंग आहे ते तर अप्रतिम आहे, त्याचा काही प्रश्नच नाही. तुम्ही हे सँडविच नक्की ट्राय करून बघा. बघा किती टेम्पटिंग दिसत आहे. आणि मुलांना ही जी चव आहे पनीर आणि पालकची ही खूप आवडते. हे हेल्दी पण असतात, पनीर आणि पालक कॉम्बिनेशन. तुम्हाला संध्याकाळी स्नॅक्स जर काही खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही हे फटाफट सँडविच करून सर्व करू शकता. चहासोबत तुम्ही हे खाऊ शकता. मुलांना टिफिनमध्ये सुद्धा हे देऊ शकता. चला तर, अशा फटाफट होणारे यमी सँडविच तुम्ही कधी करून बघताय ते मला कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. थँक्यू.